हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू विकास अकाउंटन्सी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आजचा नवीन टॉपिक स्टार्ट होतो आहे मित्रांनो, अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता ह्याच्यातच तुम्हाला अर्थ पण दिसत असेल, आलं का लक्षात? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे काय? ज्याचा मेन उद्देश हा प्रॉफिट कमवणे नसतो. मग काय एम असतो त्यांचा? तर सर्विस प्रोव्हाइड करणे. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर काय एक्झाम्पल म्हणजे बघा, आता ट्रस्टचे हॉस्पिटल असतात. एक महाराष्ट्रातलं उदाहरण एखादं हॉस्पिटलचं द्यायचं म्हटलं तर मग काय, साईबाबा संस्थान आहे, बरोबर. त्यांचं ते हॉस्पिटल आहे. तिथे कमी पैशात काय होतं, तुमचा इलाज होत असतो. क्लिअर. नंतर पुण्यामध्ये पण भरपूर असे हॉस्पिटल आहे. नवले हॉस्पिटल आहे, तुमचं डी वाय पाटील कॉलेजचं हॉस्पिटल आहे, असे भरपूर ससून हॉस्पिटल आहे जे गव्हर्नमेंटचं आहे. अशा पद्धतीचे हे सर्व काय असतात, ट्रस्ट असतात, ज्यांचा मोटिव्ह काय असतो, प्रॉफिट कमवणं नसतो. क्लिअर आहे. मग फक्त सेवा देणं हा यांचा मोटिव्ह असतो. हे झालं हॉस्पिटलबद्दल. अशा पद्धतीने इतर ट्रस्ट पण असतात, ज्यांना आपण काय म्हणतो, चॅरिटेबल ट्रस्ट. तर यामध्ये काय काय येत असतं ते आपण आता यात पुढे बघणार आहोत. तर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो. तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. आणि माझा क्लास आहे पुण्यामध्ये विकास अकाउंटन्सी करून. मी ऑनलाईन क्लासेस घेत असतो एकदम कमी फीजमध्ये. आणि माझ्याकडे ऑल लँग्वेजेसचे काय आहेत, सेपरेट बॅचेस आहेत, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये. ओके. तर अशा पद्धतीने हे माझं इंट्रोडक्शन आहे, तुम्ही बघून घ्या. आणि काही अडचण असेल तर कॉल करा. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जे मोठे व्हिडिओ बनत असतात ते मी काय करतो, 2 पार्टमध्ये टाकत असतो. चला मग स्टार्ट करूया. आपलं कुठलं टॉपिक आहे आता नवीन? पहिलं टॉपिकचे मी जवळपास 6 ते 7 व्हिडिओ टाकले आहेत फायनल अकाउंटचे. कुठले? फायनल अकाउंटचे. आणि त्यात मी प्रॉब्लेम पण सॉल्व करून दिले आहेत. आणि माझं प्रॉब्लेम सॉल्व करण्याची जर तुम्हाला पद्धत आवडत असेल तर तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करा. आणि क्लास जर लावायचा असेल तर तसा निर्णय घ्या. ओके. एकदम कमी फीजमध्ये. फीज तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केल्यानंतर सांगाल. मग नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचं इंट्रोडक्शन बघूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, थोडं झूम करतो. There are two types of organizations. Trading organization or profit making organization. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्सला काय म्हणतात, प्रॉफिट मेकिंग. मेक म्हणजे काय, बनवणे. आलं का लक्षात? म्हणजे मेकिंग, प्रॉफिट मेक करणे म्हणजे काय, प्रॉफिट कमवणे हा त्यांचा मेन उद्देश असतो. आणि नॉन ट्रेडिंग और त्याला काय म्हणतात, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. म्हणजे ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये काय, ट्रेड होतं म्हणजे काय, व्यापार चालतो. आणि नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये व्यापार हा चालत नसतो. नेक्स्ट, ट्रेडिंग ऑर्गनायझेशन्स मेन ऑब्जेक्ट इज टू अर्न प्रॉफिट. बघा या ठिकाणी मी आत्ताच तुम्हाला सोप्या भाषेत सांगितलं होतं. ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचा मेन ऑब्जेक्ट काय असतो, अर्न प्रॉफिट. दे आर एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. याच्यामध्ये ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी काय असते, एंगेज असते. जर एक्झाम्पल द्यायचं जर म्हटलं, बघा एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. आता ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये काय होत असतं, बाय म्हणजे काय, परचेस करणे किंवा सेल करणे. आता सपोज मोबाईलची दुकान आहे, तो काय करेल, कोणाकडनं तरी बाय करेल आणि किंमत वाढवून तो विकल. यातनं काय मिळेल, त्याला फायदा मिळेल म्हणजे प्रॉफिट मिळेल. ओके. गुड्स. त्यानंतर काय आहे, सर्व्हिसेसमध्ये काय काय येतं. आता सपोज डॉक्टर आहे, डॉक्टरकडे आपण गेलो, तो इंजेक्शन देणार किंवा काहीतरी प्रेस्क्रिप्शन लिहून देईल. त्याच्यावरले तो काय घेतो, चार्जेस घेतो. नंतर आपल्याला सिटी बस असते किंवा महामंडळची बस असते, तो काय करतो, एखाद्या सिटीवरनं गावाला जायचं असेल तर तो काय करतो, काहीतरी कमी प्रमाणात तो चार्जेस आकारतो आणि ते देत असतो. म्हणजे काय करतो आहे, तो सर्व्हिस प्रोव्हाइड करतो आहे. आलं लक्षात? किंवा तुम्हाला आता हे करायचं असेल, पोस्टाची सर्व्हिस घ्यायची असेल, म्हणजे तुम्हाला कोणाला तरी
हे पाठवायचं असेल, कार्ड वगैरे पाठवायचं, कार्ड तर बंद झालं, पण तुम्हाला काही डॉक्युमेंट्स पाठवायचे असतील तर काय करतो आपण, ते पोस्टामध्ये टाकत असतो. मग ते काहीतरी मुबलक चार्जेस घेत असतात. पण असं स्वतः जर कुरिअरने पाठवायचं असेल तर ते खूप चार्जेस घेत असतात, त्यांच्या वजनावर असतं. ओके ओके चला मग गुड्स अँड सर्व्हिसेस हे लक्षात ठेवायचं. चला, ऑर्गनायझेशन लाईक सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप, कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स. आता कुठले कुठले येतात याच्यात, सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप म्हणजे पार्टनरशिपमध्ये एखादं काय टाकलेलं असेल, दुकान टाकलं असेल. नंतर कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन, कोऑपरेटिव्ह म्हणजे काय, कोऑपरेटिव्ह म्हणजे 2-3 लोकांनी किंवा असे मोठमोठ्या संस्थांनी येऊन सने एखादी संस्था ओपन करून ते चालवलेले असते. पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे काय, पब्लिक लिमिटेड म्हणजे आता हे गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा कंपन्या आहे, भेल गेल वगैरे, म्हणजे काय, त्याच्यावर नियंत्रण सरकारचे असते आणि थोडे पब्लिकचे पण असते. ओके, आर सेटअप फॉर द पर्पज ऑफ मेकिंग प्रॉफिट. तर ह्या सर्व ज्या तुम्हाला मी आत्तावरती सांगितल्या, ह्या सर्व काय करत असतात, प्रॉफिट कन्सर्न असतात. फायनल अकाउंट विच कन्सिस्ट ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आर प्रिपेअर्ड. तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय काय प्रिपेअर करावं लागतं, आत्ताच मागचा टॉपिक बघितला, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड काय प्रिपेअर, बॅलन्स शीट. आलं का लक्षात, एवढे 3 अकाउंट काय करायचे असतात, प्रिपेअर करायचे असतात. पुढे बेस ऑफ फायनल अकाउंट इज ट्रायल बॅलन्स. कुठून आपल्याला प्रिपेअर करावं लागतं, ट्रायल बॅलन्सवरनं. म्हणजे क्वेश्चनमध्ये काय असतो आपला, ट्रायल बॅलन्स असतो आणि त्याच्यावरनं आपल्याला काय करायचं असतं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट प्रिपेअर करायचं असतं. ओके, नेक्स्ट आता मागचा टॉपिक बघितला त्यामध्ये ते माहिती दिली. आता मेन टॉपिक आहे आपला, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मेन एम इज टू गिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स और द सोसायटी ॲट लार्ज. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. आता नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन, तिथे जे मेंबर झालेले असतात म्हणजे मोठमोठे देणगी देणारे असतात किंवा कोणी होऊ शकतं मेंबर, त्यांना काय देणे, सर्व्हिस देणे. ओके, जसं एखादं स्पोर्ट क्लब असेल तर तिथे मेंबर होण्यासाठी काहीतरी त्यांचं प्रीमियम असतो, तो द्यावा लागतो. त्यानंतर तो स्पोर्ट क्लब काय करतो, त्यांना तो सर्व्हिस देत असतो. ओके, काही ना काही फंक्शन ऑर्गनाईज करत असतो, ही झाली सर्व्हिस. नेक्स्ट, और सोसायटी ॲट लार्ज म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात, मोठ्या सोसायटी म्हणजे आता मला एक सांगा, कमी पैशात जर तुमचा इलाज होत असेल तर त्या हॉस्पिटलमध्ये गर्दी पण तेवढीच असते. आलं का लक्षात, म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणावर काय होत असतं, ती सेवा दिली जाते, इलाज केला जातो. दे आर नॉट फॉर्म फॉर प्रॉफिट मेकिंग. तो जो फॉर्म म्हणजे काय, ती इस्टॅब्लिश केलेलीच नसते, कशासाठी, प्रॉफिटसाठी. त्यांचा मेन एम काय असतो, आपला मेन एम काय असतो त्यांचा, सर्व्हिस देणे आणि काय देणे, सोसायटीला काय देणे, सर्व्हिस देणे. ओके, सेवा करणे. म्हणजे जे पण काही NGO वगैरे जे असतात ना, ते पण यामध्येच येतात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये. नेक्स्ट, दे डू नॉट कॅरी एनी ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी. याच्यात ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी होत नाही, म्हणजे काय, बाईंग आणि सेलिंग होत नाही. और मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे या ठिकाणी काही प्रोडक्ट पण बनवलं जात नाही. आलं लक्षात, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये ना ट्रेडिंग होत म्हणजे बाईंग आणि सेलिंग होत नाही, परचेस आणि सेलिंग होत नाही आणि मॅन्युफॅक्चर पण काही होत नाही. नेक्स्ट पुढे बघूया काय म्हणतो तो, स्पोर्ट क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल. हे बघा, तुम्हाला आता मी एक्झाम्पल देतो आहे कसले, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचे हे सर्व एक्झाम्पल काय करायचं, तुम्ही लिहून घ्यायचे. लागेल तर मी तुम्हाला वेगळ्या याच्यात देतो. स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल हॉस्पिटल, स्कूल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज, ट्रेड युनिट्स, चेंबर ऑफ कॉमर्स, प्रोफेशनल इन्स्टिट्यूशन, ट्रस्ट, सोशल वेलफेअर असोसिएशन, रिलिजियस कन्सर्न्स म्हणजे काय, रिलिजियस म्हणजे काय, धर्म. मग आता वेगवेगळे मंदिरं असतील ते पण तुम्हाला दिसतील. लायब्ररीज, आता काही लायब्ररीजमध्ये एकदम क्षुल्लक असतं, काही लायब्ररी तर फुकटातच असतात. ओके, असे ह्या सर्व एक्झाम्पल्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहेत. आलं लक्षात. तर पुढे काय म्हणतो आहे तो,
Their main object is to give service to the members. They maintain the books of account in a different way. आता यांच्यावालं जे बुक ठेवलं जातं फायनल अकाउंटमध्ये 3 बुक होते आणि ट्रायल बॅलन्सवरनं ते काढावं लागायचं फायनल अकाउंट. बट याच्यामध्ये थोडं डिफरंट वे. आता काय डिफरंट वे ते बघूया. ॲज देअर मोटिव्ह इज नॉट अर्न प्रॉफिट. यांचं मोटिव्ह काय आहे? नॉट अर्न प्रॉफिट. अर्न म्हणजे काय? कमाविणे. प्रॉफिट यांचा मोटिव्ह काय म्हणजे काय? यांना फक्त सर्व्हिस द्यायची, ना नफा ना तोटा ह्या बेसिसवर. आलं लक्षात? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न डू नॉट प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डू नॉट प्रिपेअर म्हणजे काय? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डू नॉट प्रिपेअर म्हणजे हे अकाउंट काय होतं? प्रिपेअर केलं जात नाही. मग कुठलं अकाउंट प्रिपेअर केलं जातं सर? ते आता बघू पुढे. ओके. इंस्टेड दे प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. कुठलं अकाउंट मग प्रिपेअर केलं जातं? या ठिकाणी मी लिहून देतो शॉर्टमध्ये, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. कुठलं अकाउंट प्रिपेअर केलं जातं? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके. सिमिलरली दे डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. मग ट्रायल बॅलन्स पण काय केलं जातं? प्रिपेअर केलं जात नाही. बट दे प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. कुठलं अकाउंट मग प्रिपेअर केलं जातं? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. याला पण मी परत तुम्हाला एक शॉर्टमध्ये लिहून देतो. ही झाली शॉर्ट ट्रिक्स पहिली. मग दुसरी काय आहे? डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स प्रिपेअर केलं जात नाही. मग कुठलं प्रिपेअर केलं जातं? इन्कम अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट हे सर्व शॉर्टमध्ये देतो आहे. ओके. कुठलं प्रिपेअर केलं जातं? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. दिस ऑर्गनायझेशन प्रिपेअर बॅलन्स शीट टू नोन ॲज द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ऑन अ पर्टिक्युलर डेट. बट या ठिकाणी बॅलन्स शीट हे काय करावं लागतं? प्रिपेअर केलं जातं. ओके. यामध्ये मेजर चेंज काय आहे? फायनल अकाउंटमध्ये काय होतं बरं? फायनल अकाउंटमध्ये काय होतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होतं. ओके. बट याच्या ठिकाणी काय आता? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याचप्रमाणे ट्रायल बॅलन्समधनं आपलं हे करायचो, प्रिपेअर करायचो. बट त्या ठिकाणी आता ट्रायल बॅलन्स नाही तर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर आणि बॅलन्स शीट जसं तसं आहे. ओके. फायनल अकाउंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कन्सिस्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ओके. नेक्स्ट चलो मग पुढे काय म्हणतोय ते बघूया. पुढे म्हणतोय मिनिंग ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. आता मिनिंग म्हणजे जवळपास तेच येत आलं. आता बघू काय म्हणतो तो. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर दोज कन्सर्न विच आर नॉट स्टार्टेड टू अर्न प्रॉफिट. स्टार्ट कशासाठी नाही करत? हे प्रॉफिट कमविण्यासाठी. मग कशासाठी स्टार्ट करतात? बट गिव क्वालिटेटिव्ह सर्व्हिस टू इट्स मेंबर्स अँड सोसायटी. काय देतात मग ते? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. ती पण क्वालिटीमध्ये पाहिजे. अशी आबडधोबड अशी भंगार सर्व्हिस नाही, चांगल्या प्रकारची सर्व्हिस. ॲट मेंबर्स, तिथे जे मेंबर्स आहेत त्यांना आणि सोसायटीला. ॲट मिनिमम चार्जेस. बघा या ठिकाणी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कुठला चार्जेस? ॲट मिनिमम चार्जेस. म्हणजे जे पण काही चॅरिटेबल ट्रस्टचे हॉस्पिटल असतात, मोठमोठे कॅन्सरचे हे करतात ऑपरेशन किंवा तुम्हाला इतर गोष्टींचे ऑपरेशन करतात, पण एकदम क्षुल्लक त्यांचे काय असते? फी असते. ओके. तर मेन काय? नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न त्यांचा मेन मोटिव्ह काय असतो? प्रॉफिट न कमावणे. मग काय एम असतो? सर्व्हिस प्रोव्हाइड करणे. कोणाला? सोसायटीला. सोसायटी म्हणजे काय? साधारण लोक आपल्यासारखे. आलं लक्षात? कोणीही जाऊ शकतं आणि इलाज करू शकतो. आणि मेंबर्स, तिथे जे मेंबर्स असतात द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सोशियल सर्व्हिस. काय म्हटलेलं आहे? प्रोव्हाइड सोशियल सर्व्हिस अँड प्रमोट आर्ट, कल्चर, स्पोर्ट, एज्युकेशन एक्सेट्रा. आता यांचा मेन मोटिव्ह काय असतं? मेन ऑब्जेक्टिव्ह काय असतो? सोशल सर्व्हिस. म्हणजे आता मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. नेक्स्ट प्रमोट आर्ट, कल्चर, संस्कृती, कला, खेळ, नंतर शिक्षण यांना काय करणे? प्रमोट करणे. याचा हा अर्थ असतो. ओके. द नेचर ऑफ दिस कन्सर्न आर डिफरंट फ्रॉम प्रॉफिट ऑर्गनायझेशन. यांचं नेचर वेगवेगळं असतं. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न कलेक्ट इन्कम थ्रू सबस्क्रिप्शन. आता मला सांगा,
जरी सर्व गोष्टी फुकटात मिळत असल्या तरीसुद्धा त्यांना काय करावं लागेल, काय करावं लागेल बरं, त्यांना इन्कम तर ठेवावी लागेल ना. कारण की एवढे मोठमोठे जर ऑपरेशन करायचे असतील तर त्यांना पैसा तर लागेल, साधन तर लागतीलच. कारण फुकटात थोडी कोणी इंजेक्शन आणून देईल, फुकटात थोडी कोणी सलाईन आणून देईल, फुकटात थोडी सर्व गोळ्या औषधे येतील. तर त्यांचीवाली मेन इन्कम सोर्स काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. इन्कम सोर्स कोणाचं आहे, सबस्क्रिप्शन थ्रू. म्हणजे जे मेंबर असतात ना ते सबस्क्रिप्शन करतात, म्हणजे काय, पैसा देतात, म्हणजे सबस्क्रिप्शन केलं असं त्याचं म्हणायचं. सबस्क्रिप्शन ॲडमिशन फीज म्हणजे आता मला एखादा ट्रस्टचं काय करायचं आहे, मेंबर बनायचं आहे. सपोज मला स्पोर्ट क्लबचं काय करायचं आहे, मेंबर बनायचं आहे. तर त्यांची फी असते, तेवढी भरली म्हणजे काय केलं मी, सबस्क्रिप्शन केलं त्या फीज देऊन. आलं का लक्षात. आणि डोनेशन म्हणजे काय, दान देणे, दान धर्म जे म्हणतो ना आपण. आता मोठमोठे बिझनेसमॅन असतात ते पण दान देतात. आता पॅन्डेमिक सिच्युएशन होती कोविडची, त्यावेळेस रतन टाटांनी, रिलायन्स इंडस्ट्रीनी आणि असे भरपूर असतात जे काय करतात, दान धर्म देत असतात, म्हणजे डोनेशन देत असतात. ओके. नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशनला जा, ते डोनेशन मागत असतात. डोनेशन का मागतात, त्यांचा फायदा व्हावा म्हणून, ते विषय वेगळे आहे. बट जे खरंच चांगले लोक असतात ते काय करतात, डोनेशन. आपणही कधीतरी देतो ना डोनेशन, ब्लड डोनेट करतो, कधी कधी देवळाच्या पेठात पैसे टाकतो, कधी कधी कोणी आला आपल्याकडे एखादा गरजू मनुष्य, त्याला आपण दान देत असतो. आलं लक्षात. मग गिव्ह बाय मेंबर और नॉन मेंबर अँड ग्रँड सबसिडीज और कन्सेशन्स रिसीव्ह फ्रॉम द गव्हर्मेंट. गव्हर्मेंटकडनं पण काय मिळत असतं, कन्सेशन मिळत असतं. आलं का लक्षात. नेक्स्ट, futures of not for profit concern. The primary object of such concern is to provide service its members and earn profit. आता फ्युचर्स काय आहेत, एवढे आहेत. आता हे तर आपण केव्हापासून बघतोच आहे. चलो नेक्स्ट बघूयात. पुढे काय म्हणतोय, धिस कन्सर्न आर फॉर्म अ प्रमोशन म्हणजे प्रमोट करणे, आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट्स, चॅरिटी, हेल्थ एक्सेट्रा. ओके. कशासाठी स्थापन हे, आर्ट, कल्चर, एज्युकेशन, स्पोर्ट, चॅरिटी, हेल्थ याच्यासाठी स्थापन केलेलं आहे. द मेंबर ऑफ धिस कन्सर्न कॅन नॉट गेट द डिव्हिडंड. यांना डिव्हिडंड मिळत नाही, इज प्रोहायबिटेड. डिव्हिडंड म्हणजे काय, सपोज मी आता एखाद्या ट्रस्टमध्ये 10 लाख रुपये काय केले, टाकले. 10 लाख रुपये काय केले, टाकले. मग आता मी जर हे 10 लाख बँकेत ठेवले असते किंवा शेअर मार्केटला टाकले असते, शेअर मार्केटमध्ये काय केले असते, मी एखादा शेअर घेतला असता किंवा शेअर्स घेतले असते, तर त्याला काय मिळालं असतं, मला डिव्हिडंड. काय मिळालं असतं, डिव्हिडंड. बट या ठिकाणी टाकल्यावर काय मिळत नाही, डिव्हिडंड मिळत नाही. आलं का लक्षात. म्हणजे डिव्हिडंड म्हणजे एक प्रकारे तुम्ही एक समजून घ्या की एखादी कंपनीचे शेअर्स घेतले मी किंवा बँकेत ठेवले, बँक मला देईल व्याज, बट शेअर जर घेतले तर काय मिळेल, मला डिव्हिडंड. कंपनीला जर प्रॉफिट झाला तर ते काही इथे मिळत नाही. आलं का लक्षात. चलो पुढे काय म्हणतोय ते बघूया. द मॅनेजमेंट ऑफ सच कन्सर्न इज डन बाय इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मेंबर्स. इट इज गव्हर्न बाय इलेक्टेड मेंबर्स. इथे जो पण काय मॅनेजमेंट असतो त्यात इलेक्टेड म्हणजे काय, इलेक्शन होतं आणि त्याप्रमाणे सर्व गोष्टी चालत असतात. दिस कन्सर्न प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. हे तर आत्ताच आपण बघितलं. हे कन्सर्न काय प्रिपेअर करतं, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आणि आपण फायनल अकाउंटमध्ये काय करायचो, पार्टनरशिप, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्या जागेवर इथे कोणतं आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी चालत असतात. ओके. नेक्स्ट पुढे, कॅपिटल फंड इज क्रिएटेड बाय सच कन्सर्न. इट इज मेड अप एंट्रान्स फीज. आता कॅपिटल तर लागेलच. ओके. कॅपिटल फंड कुठून येईल मग, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नला कुठून येईल बरं, या ठिकाणी दिलेलं आहे एंट्रान्स फीज. म्हणजे एखादे आपण मंदिर बघायला गेलो तिथे काय असतं, फीज असतं. किंवा इथे पुण्यात शनिवारवाडा बघायला गेले तर काय मिळेल, तुम्हाला तिकीट घ्यावं लागेल. आलं लक्षात. अशी एंट्रान्स फीज. नंतर सरप्लस. सरप्लसचा अर्थ इथे काय आहे, प्रॉफिट. आता इथे प्रॉफिट यूज नाही करावं लागत तर काय करावं लागतो,
सरप्लस. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये जर प्रॉफिट झालं तर सरप्लस. लेगेसीस म्हणजे काय, जर एखाद्याच्या खानदानात जर असेल की काय, की या ट्रस्टला आपले पंजोबा आजोबा हे सर्व देणगी देत गेलेले, त्यात त्या मुलाला सहज वाटू शकतं ना, त्याला थोडंसं मोठं झाल्यासारखं वाटतं, म्हणजे काय थोडं चांगलं वाटतं मनाला. त्याप्रमाणे लेगेसी म्हणजे काय, पिढोजात आलेली ती देणगी देणे. अँड डोनेशन स्पेशली रिसीव फॉर कॅपिटल फंड, अशा प्रकारे कॅपिटल फंड त्यांच्या मिळत असतो. ओके, तर याच्या पुढे काय म्हणतो, डिफरन्स बिटवीन प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर होईल. अँड नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. आता या ठिकाणी बघू, पॉईंट महत्त्वाचे आहेत, समजून घ्या. हे लिहित बसायची गरज नाही, हे सर्व ऑलरेडी तुम्हाला बुकमध्ये दिलेलं आहे, परत कशाला छापत बसायचं. मेन काय आहे त्याच्यामध्ये महत्त्व काय आहे ते समजून घ्या. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह, आता बघितलं तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह सच ऑर्गनायझेशन टू अर्न प्रॉफिट. कोणाचं, प्रॉफिट ऑर्गनायझेशन. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन काय आहे, प्रोव्हाइड सर्व्हिसेस. प्रायमरी ऑब्जेक्ट काय आहे, ऑर्गनायझेशन टू प्रोव्हाइड सर्व्हिस. इथे काय आहे, प्रॉफिट अर्न करणे, इथे काय आहे, सर्व्हिस देणे. प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स, प्रिपेअर ट्रायल बॅलन्स, इथे काय आहे, ट्रायल बॅलन्स प्रिपेअर. डू नॉट प्रिपेअर ट्रायल बॅलन्स. ओके, मग इथे काय प्रिपेअर करावं लागेल, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेअर्ड. कोणतं, मग ट्रायल बॅलन्सच्या जागेवर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. थर्ड, अकाउंटिंग स्टेटमेंट. अकाउंटिंग स्टेटमेंट 3 अकाउंट आहेत फायनल अकाउंटमध्ये. एक म्हणजे फायनल अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. तर नॉट फॉर प्रॉफिटमध्ये रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. मग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय आपलं, ट्रायल बॅलन्स सारखं आहे. ओके, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणासारखं आहे, मग या ठिकाणी कशी ट्रीटमेंट द्यायची, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि बॅलन्स शीट तर सेम आहे. आलं लक्षात, अशा पद्धतीने सर्व आहे. म्हणजे हा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जो आहे, जवळपास फायनल अकाउंटचे जे प्रॉब्लेम बघितले ना त्या पद्धतीने सेम आहेत. नेट रिझल्ट, आता रिझल्ट काय, नेट प्रॉफिट आणि नेट लॉस येत असतो, बरोबर. तर या ठिकाणी प्रॉफिट असेल तर सरप्लस आणि लॉस असेल तर डेफिसिट लिहायचं. प्रॉफिट असेल तर काय लिहिणार, सरप्लस, आणि लॉस असेल तर काय लिहिणार, डेफिसिट. आता भारत सरकार काय करतं, तुम्हाला हे करतो, जाहीर करतो, कधी आपलं बजेट जाहीर करतो, त्याच्यामध्ये ते प्रॉफिट झाला का लॉस झाला असं कधी म्हणत नाही, तर सरप्लस किंवा डेफिसिट हा शब्द उच्चारलेला असतो आपला. कोण असतो तो, कोण मंत्री बजेट जाहीर करतो, सांगा कोण मंत्री, ते मला कमेंट्समध्ये टाकायचं आहे. ओके, मग तुम्हाला मी सांगेल नेमकं किती लोक व्यवस्थित आन्सर देतात ते बघूया. नेक्स्ट पुढे काय म्हणतो आहे, ओनर फंड अँड कॅपिटल फंड. फंड कुठून गोळा होतो, ओनर फंड इन्क्ल्यूड्स ओनर इन्व्हेस्टमेंट. इथे स्वतः जो पार्टनर असतो त्याला काय करावं लागतो, इन्व्हेस्ट करावं लागतं. डॅट इज कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस. आणि इकडे काय, कॅपिटल फंड रिप्रेझेंट अक्युमुलेटेड अमाऊंट ऑफ सरप्लस, सबस्क्रिप्शन्स, डोनेशन्स आणि सरप्लस ॲज शो बाय द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आलं का लक्षात, अशा पद्धतीने या सर्व गोष्टी चालत असतात. आता पुढे काय म्हणतोय ते बघूया. पुढे बघा, या ठिकाणी तो म्हणतोय नीड फॉर मेंटेन बुक्स ऑफ अकाउंट्स, प्रिपेअर फायनल अकाउंट. आता नीड काय, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर नॉट एंगेज इन ट्रेडिंग ॲक्टिव्हिटीज. यस, आता आम्ही एवढं वाचलं 1-2 पेज, तर आम्हाला कळालं जे याच्यात काय आहे, कोणतं एंगेजमेंट नाही आहे, नॉट एंगेज ट्रेडिंग ॲक्टिव्हिटी म्हणजे बाईंग आणि सेलिंग नाही. तर मोस्टली दे डील विथ पब्लिक मनी. धिस कन्सर्न कलेक्ट मनी सच ॲज सबस्क्रिप्शन, डोनेशन्स, ग्रँट्स, एंट्रन्स फीज एक्सेट्रा फ्रॉम पब्लिक. कुठून येतात मग हे, पब्लिक हे सर्व पैसे देत असतं. दिस कन्सर्न आर अन्सवरेबल टू द सोसायटी फॉर सच मनी कलेक्टेड अँड स्पेंट म्हणजे काय, खर्च करणे. आता इथे काय आहे, कुठलीच ॲक्टिव्हिटी नाही, बाईंग आणि सेलिंग अशी कुठली ॲक्टिव्हिटी आहे का, नाही. तर मग या ठिकाणी कुठली ॲक्टिव्हिटी मित्रांनो, तर पब्लिककडनं ते काय करत आहे, पैसा घेत आहेत. तर
आता मला सांगा, मी जर वडिलांकडनं मला खर्चण्यासाठी पैसे घेतले तर वडिलांचं कामच आहे, ए बाबा तुला मी एवढे पैसे दिले होते, तू कुठे टाकले एवढे पैसे, म्हणजे काय विचारतात वडील की मी तुला दिलेले पैसे ते कुठे कुठे खर्च केले ते मला सांग, किंवा मला हिशोब देतं. आपण काय करतो, तो हिशोब देत असतो, बरोबर. आता काही घरांमध्ये होतं का नाही माहिती नाही. किंवा दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, आपण कुठे एखादा बाजारात गेलो, घरून जाताना आपण पैसा मोजून जातो, ओके, मग एवढा पैसा माझा खर्च झाला, आपण घरी आल्यावर हिशोब करतो उरलेल्या पैशांचं. त्याचप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये पब्लिककडनं पैसा येतो, काय पब्लिककडनं पैसा येतो, त्यामुळे पब्लिकला त्यांना उत्तर द्यावं लागतं की आम्ही हा पैसा इथे 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 खर्च केला. ज्याप्रमाणे गव्हर्मेंट ऑफ इंडिया बजेट सादर करते, ते कोणासाठी, आपल्याला सांगते नाही की 1 रुपया असा आला आणि 1 रुपया असा खर्च करायचा आहे, म्हणजे काय पब्लिकला ते सांगावं लागतं, ओके, की कसे कलेक्ट केले आणि कसे स्पेंड करायचे. स्पेंड म्हणजे खर्च. हेन्स प्रॉपर बुक ऑफ अकाउंट्स आर टू बी मेंटेन. यासाठी बुक्स आपल्याला काय करावं लागतं, मेंटेन. फॉलोइंग आर द रिझन्स फॉर मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट बाय नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. हे सर्व रिझन आता आपण बघूया. फर्स्ट रिझन, टू मेंटेन प्रॉपर कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. काय मेंटेन करावं लागतं, जे पण काय कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन होतं आहे. मॉनिटरी म्हणजे काय, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन असे दोन येतात. मग जे पण काय ट्रान्झॅक्शन होईल ते मेंटेन करण्यासाठी प्रॉपर, ते पण असं कुठे याबरधोबर लिहिलं तर चालत नाही. म्हणजे जसं आपण निबंध लिहितो, इतर वेळेस काय लिहितो तर ते कसंही लिहितो, पण निबंध लिहिताना स्वच्छ अक्षरात, एसे रायटिंग करताना व्यवस्थित लिहितो, लेटर रायटिंग करताना व्यवस्थित लिहायचो. अशा प्रकारे प्रॉपर काय करावं लागतं, मेंटेन करावं लागतं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सेकंड, टू नो द सोर्सेस ऑफ इन्कम. नो म्हणजे काय, आपल्याला कळतं की इन्कम सोर्सेस काय काय, ओके. अँड हेड्स ऑफ एक्सपेंडिचर. आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, एक्सपेन्स म्हणजे काय, खर्च काय काय कसं करायचं आहे आणि कुठे करायचं आहे. टू कम्प्ली विथ द प्रोव्हिजन ऑफ लॉ ॲप्लिकेबल. म्हणजे जर एखाद्या, आता सांगा पब्लिकचा पैसा आहे आणि काही पब्लिकला वाटलं की गडबड झाली, तर ते काय करू शकतात, केस करू शकतात. मग अशा वेळेस काय करू शकतो आपण, ते जर व्यवस्थित बुक जर मेंटेन केले तर आपल्याला ते दाखवता येतं, ओके. देम एक्झाम नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न रजिस्टर ॲज चॅरिटेबल ट्रस्ट अंडर मुंबई पब्लिक ॲक्ट. कोणाचं ॲक्ट थ्रू हे सर्व रजिस्टर करावं लागतं. आता चॅरिटेबल ट्रस्ट असं कोणीही नाही काढू शकत, त्यासाठी रजिस्टर करावं लागतं, ओके. मग तर असं लोक तर कोणी चॅरिटेबल ट्रस्ट काढतील आणि पैसा गोळा करतील आणि पळून जातील, आलं का लक्षात. तर तसं नाही करता येत. त्या चॅरिटेबल ट्रस्टला काय करावं लागतं, मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या अंडर किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी रजिस्टर अंडर द कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्टच्या अंडर काय करावं लागतं, रजिस्टर करावं लागतं. सोसायटी कोऑपरेटिव्ह असो किंवा चॅरिटेबल ट्रस्ट असो. चॅरिटेबल ट्रस्ट कोणाच्या अंडर येतं, मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्टच्या अंडर. आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी कोणाच्या रजिस्टरमध्ये होते, अंडर कोऑपरेटिव्ह सोसायटी ॲक्ट, ओके. हॅज टू कम्प्ली विथ द प्रोव्हिजन ऑफ धिस ॲक्ट रिगार्डिंग बजेट्स, ऑडिट ऑफ अकाउंट्स, रजिस्टर टू बी मेंटेन एक्सेट्रा. एवढ्या गोष्टी काय करायच्या असतात, हे करायच्या असतात. आता तुम्हाला हे जर व्यवस्थित भुरसट जर दिसत असेल तर काय करा, थोडं क्वालिटी वाढवून घ्या. तुमच्या यूट्यूबच्या राईट साईडला वरती 3 डॉट आहेत, त्या ठिकाणी काय करा, क्वालिटी वाढवून घ्या, म्हणजे तुम्हाला हे दिसेल. आणि हे सर्व बुकमध्ये दिलेलंच आहे, ओके. 4 नंबरचं काय म्हणतो आहे, टू नो सरप्लस डेफिसिट ऑफ द कन्सर्न ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड. आपल्याला त्यातनं कळतं बुक मेंटेन ठेवल्यामुळे की प्रॉफिट झाला की लॉस झाला, म्हणजेच काय, सरप्लस झाला की डेफिसिट झाला. टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न ॲज अ पर्टिक्युलर डे. एका दिवसात नेटवर्थ म्हणजे काय काय घडले ते सर्व या ठिकाणी कळतं. टू अवॉइड मॅल प्रॅक्टिसेस अँड मिसॲप्रोप्रिएशन्स ऑफ कॅश अँड ॲसेट्स. म्हणजे ट्रस्टमध्ये जरी असला तरी तिथे ॲसेट तर असतेच ना, खुर्ची असतात, टेबल असतात. नंतर वेगवेगळ्या ठिकाणी एज्युकेशनच्या ट्रस्टला गेले तर सर्व स्टेशनरी असते. नंतर हॉस्पिटलला गेला तर भरपूर असतात, हॉस्पिटलचे वेगवेगळे ॲसेट असतात. तर हे तर कोणी पण विकू शकतं, तर ते नको कोणी काही असं काय म्हटलेलं ते मिसॲप्रोप्रिएशन म्हणजे काय, आता
लालच शेवटी माणसाला आहे, ती काहीही करू शकते, काही वस्तू विकू शकते. आलं का लक्षात? ह्या टाळण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? बुक्स मेंटेन ठेवायला लागतात. ओके, तर पुढे काय म्हणतोय ते बघूया आता. नेक्स्ट, मिनिंग रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता यामध्ये मी पहिलं अकाउंट कुठलं घेतो आहे? मिनिंग ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, जे पेज नंबर 66ला दिलं आहे. द डे टू डे ट्रान्झॅक्शन ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आर रेकॉर्डेड इन कॅश बुक. कुठे कुठे रेकॉर्ड केलं जातं? कॅश बुकमध्ये. आलं का लक्षात? आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ कॅश बुक अँड देन दे आर पोस्टेड टू लेजर अकाउंट. आता जे पण काही पहिलं ट्रान्झॅक्शन असेल ते कुठे रेकॉर्ड केलं जातं मित्रांनो? कॅश बुकला. ओके, सिम्बल याला. नंतर ते ट्रान्सफर होतं लेजर अकाउंट. ॲट द एंड ऑफ फायनान्शियल पिरियड द कॅश बुक अँड लेजर अकाउंट आर बॅलन्स अँड फ्रॉम दिस बॅलन्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज प्रिपेड. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे सर्व अकाउंट चालत असतात. एंडला म्हणजे कधी? 31 मार्चला. आलं का लक्षात? आपलं अकाउंटिंग इयर आहे 31 मार्च, मग ते कुठलंही वर्ष असो. नेक्स्ट पुढे म्हणता येतं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट काय? रिअल. रिअल म्हणजे काय? डोळ्याला दिसणारे. आलं का लक्षात? रिअल अकाउंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटला कुठलं अकाउंट नाही रेकॉर्ड केलं जात? क्रेडिट. कारण की इथे काय? उधारीवर. आता मला सांगा, अगोदरच ते कमी फीज घेतात किंवा खूपच क्षुल्लक पैसा घेतात आणि तिथे गेल्यावर तुम्ही सांगणार का मी पुढच्या वेळेस पैसे देऊन टाकेन? म्हणजे काय? क्रेडिट ट्रान्झॅक्शन चालेल का तिथे? नाही चालत. आलं का लक्षात? कारण की तिथे एवढे कमी पैसे ठेवलेले असतात की कोणताही साधारण मनुष्य काय करू शकतो? ते पैसे भरू शकतो. त्यामुळे क्रेडिट ट्रान्झॅक्शन हे काय असतं तिथे? नॉट रेकॉर्ड केलं जातं. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय तो? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ समरी ऑफ अ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. कसलं माहिती मिळते? कॅश आणि बँकेतली ट्रान्झॅक्शनबद्दल माहिती मिळते, ते पण पर्टिक्युलर पिरियड म्हणजे कोणत्या दिवशी. ऑल रिसिप्ट आर शो इन द डेबिट साईड अँड ऑल पेमेंट आर शो द क्रेडिट साईड. म्हणजे ज्याप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काय होतं? एक डेबिट साईड होती आणि एक काय होती? क्रेडिट साईड. त्याचप्रमाणे काय इथे डेबिट साईडला काय येतं? रिसिप्ट म्हणजे येणारा पैसा आणि पेमेंट म्हणजे काय? जाणारा पैसा. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा. मग येणारा पैसा कुठे येणार? डेबिटला, आणि जाणारा पैसा कुठे लिहिणार? क्रेडिटला. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, धिस अकाउंट स्टार्ट विथ ओपनिंग कॅश बँक बॅलन्स डिफरंट बँक. म्हणजे कधी स्टार्ट होतं अकाउंटचं? आपल्याला माहिती आहे, ओपनिंग कॅश. बरोबर ना? ओपनिंग स्टॉकने आपण स्टार्ट करायचो आणि इथे ओपनिंग कॅशने चालू होईल, एवढाच फरक. अँड क्लोज विथ द कॅश और बँक बॅलन्स अँड एंड ऑफ द इयर. कधी क्लोज होईल? कॅशनेच ओपन होईल आणि कॅशनेच काय होईल? क्लोज होईल. हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं. चला मग पुढे काय म्हणतोय तो आता? रिसिप्ट. आता अकाउंट कुठलं म्हणतोय आपण? रिसिप्ट आणि पेमेंटचं. मग यातलं पहिलं बघूया आपण. काय बघूया? रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे काय? येणारा पैसा. एवढंच लक्षात ठेवा. याच्यात आपल्या भाषेत लिहून घ्या येणारा पैसा. आणि पेमेंट म्हणजे काय? पेड केलेला पैसा किंवा जाणारा पैसा. ऑल रिसिप्ट ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड आर डेबिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट irrespective of the year for which they are received and irrespective of their nature, revenue or capital. revenue म्हणजे काय? येणारा पैसा. पैसा जनरेट होणारा रिसिप्टला लिहायचं. सच रिसिप्ट मे बी रिलेटेड टू प्रिव्हियस इयर, करंट इयर और नेक्स्ट इयर. आता याच्यामध्ये प्रिव्हियस म्हणजे मागची इयर, करंट म्हणजे चालू इयर आणि नेक्स्ट इयर असे रिसिप्टमध्ये येऊ शकतात. ऑल रिसिप्ट्स आर डेबिटेड टू धिस अकाउंट म्हणजे काय? रेव्हेन्यू कॅपिटल. म्हणजे कॅपिटल कुठून आलं ते यातनं कळतं. मग यामध्ये मागच्या वर्षाचं पण तुम्ही लिहू शकतात, करंट इयरचं पण लिहू शकतात. ओके, आणि
नेक्स्ट इयरचं पण तुम्ही लिहू शकतात. अशा प्रकारे 3 वर्षाचं काय करता येतं, लिहिता येतं. नेक्स्ट पेमेंट. ऑल पेमेंट्स मेड ड्युरिंग द पर्टिक्युलर पिरियड आर क्रेडिटेड टू रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बरोबर, अगोदरच बोललो. रिसिप्ट असेल डेबिटला आणि हे कुठे असेल क्रेडिटला. क्लिअर. The period of which related to irrespective of their nature and revenue or capital. Such a payment may be related to previous year. याच्यात पण सेमच आहे. प्रिव्हियस म्हणजे मागचे इयर, करंट म्हणजे सध्या चालू इयर आणि नेक्स्ट इयर. प्रिव्हियस इयर म्हणजे काय 2020 2021. करंट इयर म्हणजे काय 2022 आणि नेक्स्ट इयर म्हणजे काय 2023-24 जे असेल ते. ओके. सच अ पेमेंट मे बी रिव्हेन्यू और कॅपिटल एक्सपेंडिचर. यालाच काय म्हणतात, कॅपिटल और क्रेडिटेड टू धिस अकाउंट. ओके. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचा फॉर्मॅट दिलेला आहे. तर तो कसा पद्धतीने आहे तो एकदा आपण बघून घेऊयात. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च. जे वर्ष असेल ते या ठिकाणी लिहायचं. लेफ्ट साईडला आहे डेबिट आणि क्रेडिट. आता जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होतं ना त्याच पद्धतीने. तर रिसिप्ट ही आणि ही पेमेंट आहे, म्हणजे हा काय तुमचा आलेला पैसा आणि हा काय तुमचा गेलेला. टू ऑल रिसिप्ट्स रिव्हेन्यू कॅपिटल. मग काय प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयरचे. आणि ऑल पेमेंट म्हणजे काय दिलेला पैसा, रिव्हेन्यू और कॅपिटल. प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. ओके. हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. काय महत्त्वाचं आहे, पेमेंट म्हणजे काय पे करणे आणि रिसिप्ट म्हणजे काय आलेला पैसा. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी चालत असतात. चलो नेक्स्ट पुढे काय म्हणतोय, फ्युचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता याच्याबद्दल दिलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. यस, आत्ताच बघितलं, डोळ्यांना दिसतं म्हणून रिअल. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ सिमिलर टू कॅश बुक समरी ऑफ कॅश बँक ट्रान्झॅक्शन. रिसिप्ट अँड पेमेंटमध्ये काय कळतं, कॅशबुकप्रमाणे ते काम करतं आणि त्याच्यामध्ये कळतं की कॅश आणि बँकेत किती पैसा आहे यांचे ट्रान्झॅक्शन आपल्याला कळतात. इट इन्क्ल्यूड्स ऑल टाईप्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट, रेव्हेन्यू, कॅपिटल हे सर्व इन्क्ल्यूड आहे. इट्स रेकॉर्ड ऑल रिसिप्ट अँड पेमेंट मेड ड्युरिंग अ पर्टिक्युलर पिरियड, दॅट इज करंट इयर, प्रिव्हियस इयर आणि करंट और नेक्स्ट इयर. इन्कम रिसिवेबल अँड अमाऊंट पेएबल आर नॉट रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. इन्कम रिसिवेबल आणि पेएबल हे रेकॉर्ड केलं जात नाही. त्यावेळेस जस्ट लगेच सडन एका हाताने पैसे द्या आणि लगेच लिहून घ्या, ते फक्त ट्रान्झॅक्शन होतात. ओके. धिस अकाउंट इज अ बेस to prepare final account of not for profit concern. This account show opening and closing balance of cash bank or bank overdraft. या ठिकाणी आपल्याला ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स पण दिसतो. ओके. मग टाईप ऑफ रिसिप्ट आहेत. आता रिसिप्ट आहे, मग त्याचे टाईप कुठले कुठले, कॅपिटल रिसिप्ट आणि रिव्हेन्यू रिसिप्ट. आता कॅपिटल रिसिप्ट काय म्हणता आहे, ऑल सच रिसिप्ट आर नॉन रिक्युरिंग इन नेचर अँड नॉट forming a part of regular flow of income of a concern are known as capital. Example, specific donation for building, sport tournament, library, life membership fees, sales proceeds पुढे काय म्हणते ऑफ फिक्स ॲसेट. ओके. हे सर्व काय आहेत मित्रांनो तुमचेवाले सर्व कॅपिटल रिसिप्ट आहे. कॅपिटल रिसिप्टमध्ये काय काय येतं बरं एकदा सांगतो. आता लायब्ररी असेल तर शुल्लक फी असेल. स्पोर्ट टुर्नामेंट भरलं म्हणजे काय असते, फीज असते. डोनेशन देत असतात फॉर बिल्डिंगसाठी काय येत असते, डोनेशन येत असते. तर ते पण काय असतं कंटिन्यू कॅपिटल म्हणून तुम्ही ते म्हणू शकतात. ओके. लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे की हे सर्व कॅशमध्ये येत आहेत. म्हणजे काय, सेल प्रोसीड टू ॲसेट म्हणजे आता ॲसेट विकायची असेल तर ती पण काय असते लगेच कॅशमध्ये कन्वर्ट होऊन जाते. ओके. त्यामुळे त्याला काय म्हणतात कॅपिटल रिव्हेन्यू किंवा कॅपिटल रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट आर आयडर ॲडेड टू कॅपिटल फंड और सेपरेटली शो ऑन लायबिलिटीज साईड ऑफ द बॅलन्स शीट. हा काय करावा लागतो, सेपरेटली शो करावं लागतं म्हणजे दाखवावं लागतं. ओके. सेकंड आहे आपली रिव्हेन्यू रिसिप्ट. All such receipts which are recurring nature and represent regular flow income or concern are known as revenue receipts. Example, subscription rent, locker rent, interest receipt. ह्या गोष्टी काय येतात रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये. म्हणजे रेंट म्हणजे काय भाडे,
सबस्क्रिप्शन केलं त्याला भाडे मिळणे. लॉकर रेंट म्हणजे काय, आता इथे गेलं स्पोर्ट क्लबला तुम्ही बॅग वगैरे नेता, मग ते काय बॅग असं कुठेही फेकून देणार का नाही, तिथे काय असतं लॉकर असतं, जसं बँकेत लॉकर असतं. इम्पॉर्टंट वस्तू काय करत असतं आपण तिथे ठेवत असतो. इंटरेस्ट रिसिव्ह, इंटरेस्टमध्ये मिळत असतं आपल्याला. ओके, ह्या सर्व काय असतात रेव्हेन्यू रिसिप्टमध्ये. आता इंटरेस्ट म्हणजे काय, सरप्लस झाला म्हणजे पैसा राहिला तर ते कुठे ठेवतील, बँकेत ठेवतील, मग बँक काय करेल त्यांना इंटरेस्ट देईल. ओके, तर हे रिसिप्ट दिलेलं आहे. या ठिकाणी रेव्हेन्यू आणि या ठिकाणी कॅपिटल. तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि इथे येतं बॅलन्स शीटला. हे कुठे दाखवलं जातं, रेव्हेन्यू अँड कॅपिटल, इन्कम अँड एक्सपेंडिचर. आणि कॅपिटल रेव्हेन्यू कुठे दाखवलं जातं, बॅलन्स शीटला. हे लक्षात ठेवा. ऑल रिसिप्ट आर नॉट इन्कम कॅपिटल रिसिप्ट अँड कन्सिडर अ डिफरंट मॅनर. ओके, टाईप्स ऑफ पेमेंट. आता रिसिप्ट झाला, आता टाईप्स ऑफ पेमेंट. कॅपिटल, आता पेमेंट कुठलं आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर लॉंग पिरियड. एक्झाम्पल परचेस ऑफ लँड. आता जागा विकत घेतली किंवा शेती विकत घेतली, लगेच 2 दिवसात विकतो का आपण, नाही. घरात फर्निचर घेतली, टेबल खुर्ची काही घ्या, तर ती लगेच विकतो का, नाही. मशनरीमध्ये फॅन येतो, तुमचं वॉशिंग मशीन येते, मोठ्या कंपनीतली मशिनरी येते, मोटर कार येते. ओके, तर हे लगेच विकतो का, नाही. तर काय, हे कॅपिटल एक्सपेंडिचर. मग रिव्हेन्यू एक्सपेंडिचरमध्ये अँड शॉर्ट पिरियड, हे काय लॉंग पिरियड, हे काय शॉर्ट पिरियड. सॅलरी लगेच द्यावी लागते महिन्याला, टॅक्सेस दर महिन्याला, इन्शुरन्स दर महिन्याचं प्रीमियम असतो. आलं का लक्षात. हे झालं पेमेंटचे टाईप. म्हणजे रिव्हेन्यू अँड शॉर्ट पिरियड, कॅपिटल एक्सपेंडिचर अँड लॉंग पिरियड, हे असे पेमेंट असतात. नेक्स्ट पुढे बघूया, कॅपिटल एक्सपेंडिचर. यामध्ये डिटेल दिले. दिस एक्सपेंडिचर आर नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर इन नेचर. द बेनिफिट ऑफ सच एक्सपेंडिचर आर लायकली टू बी रिसीव्ड फॉर अ लॉंग पिरियड. दिस एक्सपेन्सेस आर शो ऑन द ॲसेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. हे कुठे दाखवावं लागणार, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. अँड देअर बॅलन्स आर कॅरीड फॉरवर्ड टू नेक्स्ट अकाउंटिंग पिरियड. ओके, कॅपिटल एक्सपेंडिचर. नेक्स्ट रेव्हेन्यू एक्सपेंड. Their expenses are recurring in nature. The benefit of this expense are enjoy immediately, that is current year. हे एका वर्षाच्या आत तुम्ही काय करू शकतात, हे करू शकतात. नेक्स्ट डिफरंट रेव्हेन्यू एक्सपेंड. डिफर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ॲक्च्युअली अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. सच एक्सपेंडिचर इज इन्क्युर्ड ऑर रिसिविंग बेनिफिट्स फॉर मोर दॅन 1 year. 1 yearच्या आत ते सर्व द्यायचं असतं. आलं का लक्षात. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय ते बघूया. आता बघा, एक्सपेंडिचर. एक्झाम्पल, ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेंडिचर पेड 30,000 फॉर 3 years. इन सच अ केस 1/3 इज 10,000. बरोबर. आता मला सांगा, ॲडव्हर्टाइजमेंट दिलेले 3 yearsला किती हजार दिलेले, 30,000 रुपये. म्हणजे पर इयर किती आली, मग 10,000 रुपये. पर इयर किती आली, 10,000 पर इयर आली. मग या ठिकाणी काय दिलेले, पेड किती गेलेले, 30,000. किती वर्षाला, 3 वर्षाला. तर 10,000 फॉर करंट इयर. मग उरलेली 20,000 किती आली, मग ॲडव्हान्समध्ये दिलेली, म्हणजे ती काय असेल, आपली ॲसेट असेल. मग ती कुठे दाखवतो, बॅलन्स शीटला. आता फायनल अकाउंटमध्ये आपण बघितलं का, आपण काही एक्सपेन्स जर ॲडव्हान्समध्ये दिला, कुठलाही एक्सपेन्स, तर ती काय असते, आपली काय असते, ॲसेट असते. आलं का लक्षात. ओके, चलो नेक्स्ट. मग पुढे बघू, टोटल रिसिप्ट. रिव्हेन्यू क्रेडिट साईड ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर कवर अँड कॅपिटल कुठे लिहिलं, लायबिलिटी साईड. हे तर माहितीच आहे. ओके, नेक्स्ट टोटल पेमेंट. रिव्हेन्यू असेल तर काय, डेबिट साईड ऑफ द इन्कम अँड एक्सपेंडिचर, अँड कॅपिटल असेल तर बॅलन्स शीटला. हे आता कसं लिहायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पुढे बघूया. आता सर्वात महत्त्वाचं, आणि हे काय करायचं आहे, तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. कुठे नोट डाऊन करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये, वहीमध्ये. आता स्पेसिमेन म्हणजे फॉर्मॅट दिलेलं आहे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचं. ओके, इथे लिहायचं इन द बुक्स ऑफ, नावं येतील इथे जे असतील ते. नंतर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड, इथे वर्ष टाकायचं आहे. ओके, अशा पद्धतीने या सर्व गोष्टी काय करायच्या, तुम्ही पण लिहित चालायचं आहे. चला मग पुढे काय म्हणतोय तो, ही आहे डेबिट साईड, ही आहे क्रेडिट साईड. सेमच आहे, काही एवढं फरक नाही. मग आहे डेबिटला रिसिप्ट येणार, ही काय येणार, इथे चुकलं आहे, रिसिप्ट नाही, इथे काय येणार मित्रांनो, पेमेंट. इथे रिसिप्ट नाही, इथे पेमेंट आहे. ओके, मग या ठिकाणी बॅलन्स ब्रॉड डाऊन येईल, म्हणजे मागच्या वर्षाचं किंवा जे असेल ते. मग इथे कॅश इन हँड, कॅश ॲट बँक दिलेलं आहे. मग या ठिकाणी सबस्क्रिप्शन आहे,
बघा या ठिकाणी प्रिवियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर असे तिघं सबस्क्रिप्शन इथे लिहू शकतो. नंतर रिसिप्ट म्हणजे काय, येणारा पैसा, आणि पेमेंट म्हणजे काय, जाणारा पैसा. एवढं सोपं आहे. मग काय काय येईल, एंट्रन्स फीज येईल, ॲडमिशन फीज येईल, लाईफ मेंबरशिप फीज येईल, ओके, लेगसी येईल, गव्हर्नमेंटनी ग्रँट दिलेलं आहे, कोणी डोनेशन देईल, ओके. नंतर कोणी डोनेशन कशासाठी देईल, बिल्डिंग फंडसाठी, प्राईज फंड, टुर्नामेंट फंडसाठी कोणी डोनेशन देईल, डिव्हिडंड रिसिव्ह, हायर रेंट ऑफ हॉल रिसिव्ह, ओके. जर माझं मोठं चॅरिटेबल ट्रस्टचं मोठा हॉल असेल तर ते काय देऊ शकतात, रेंटने देऊ शकतात. सन्ड्री इन्कम, इतर इन्कम येऊ शकते. सेल ऑफ ओल्ड मटेरियल, आता पेपर वगैरे येत असतात ते पण मटेरियल, पेपर विकूनसने पैसा येऊ शकतो. सेल ऑफ न्यूजपेपर किंवा मटेरियल म्हणजे काय, जुनी वस्तू झाली तर ते विकू शकतात. मिससेलेनियस रिसिप्ट, टुर्नामेंट रिसिप्ट, क्रिकेट फी, आता क्रिकेटचं जर मी टुर्नामेंट भरवली तर काय करू शकतो आपण, त्याचीवाली फी घेऊ शकतो प्रत्येक मेंबर. ट्युशन फी, टर्म फी, कलेक्शन फाईन, लॉकर रेंट, एक्झाम फी, आणि इथे काय येतो, बॅलन्स कॅरीड डाऊन, बँक ओव्हरड्रॉप. अशा पद्धतीने ही सर्व काय तुमची डेबिट साईड आहे. आलं लक्षात. आता बघूया क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला काय येतो, ओके, बँक ओव्हरड्रॉफ्ट येतो. नंतर सॅलरी म्हणजे काय करतोय आपण, पेड करतोय ना सॅलरी. हे सर्व करंट इयर आणि प्रिवियस इयर, मागच्या वर्षाची आणि करंट इयरची, अशा पद्धतीने या ठिकाणी सॅलरी येईल. आता ते कसं सॉल्व करायचं, ते फक्त हे तुम्ही लक्षात ठेवा, कुठला आयटम कुठे येतो. सॅलरी इकडे येते, रेंट रेट टॅक्सेस इकडे येत आहेत क्रेडिटला, प्रिंटिंग अँड स्टेशनरी कुठे येते, ह्या साईडला येते क्रेडिटला. जनरल एक्सपेन्स म्हणजे या ठिकाणी जे पण काही पेमेंट करू, मग पेमेंट केव्हा करणार तुम्ही, पेमेंट केव्हा करणार, जेव्हा एक्सपेन्सेस असेल त्यावेळेस, बरोबर ना. म्हणजे काय, तुम्ही खर्च करणार म्हणजे पेमेंट करणार. मग या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जेस, ऑडिट फी, टुर्नामेंट एक्सपेन्से, वेजेस येणार. काही परचेस केलं मटेरियल वगैरे तर ते पैसे जाणार, ओके. इन्शुरन्स म्हणजे काय, तुम्ही लाईफ इन्शुरन्स काढता किंवा वस्तूवरती पण काय काढत असतात, इन्शुरन्स काढत असतात, तो पण काय करायचा असतो, आपल्याला प्रीमियम द्यायचा असतो, ओके. टेलिफोन, मोबाईलला काय करावं लागतं, तुम्हाला रिचार्ज करावा लागतो, तो द्यायचा. बँक चार्जेस, आता बँक जे सुविधा देते ती का फुकटात देईल का, मग ती पण काहीतरी चार्जेस येतं. अशा पद्धतीने गोष्टी आहेत. पुढे परचेस ऑफ फिक्स ॲसेट. आता फिक्स ॲसेटमध्ये काय असेल, लायब्ररी असेल तर बुक येईल, फर्निचर येईल, बिल्डिंग येईल, इन्व्हेस्टमेंट असेल, बाय न्यूजपेपर असतील, ऑफिस एक्सपेन्स, रिपेअर करावं लागतं, फॅन बिघडला, काय झालं, आणि बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी चालत असतात. क्लिअर आहे. चलो पुढे काय, मग आता तुम्हाला कळालं रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट कळालं असेल. हा काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं, वहीमध्ये लिहिणे, नोट डाऊन, नोट डाऊन. क्लिअर आहे. हे वहीमध्ये तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे. नेक्स्ट पुढे म्हणतोय तो कुठलं आहे, मग आता सेकंड अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, ओके. इथे इयर वगैरे टाकायचं. या ठिकाणी पण दोन साईड आहेत आपले, एक आहे डेबिट आणि एक आहे क्रेडिट. आता ते होतं रिसिप्ट आणि पेमेंट. आता हे काय, एक्सपेंडिचर आणि इन्कम. एक्सपेंडिचर म्हणजे काय, केलेला खर्च, इन्कम म्हणजे आलेला पैसा. हे इथे चेंजेस झाला, तो होता क्रेडिटला, हा इथे डेबिटला. आलं का लक्षात. इकडे काय होतं, त्याचं पेमेंट म्हणजे जाणारा होता, आणि इकडे काय होता, येणारा. बट याच्यात काय झालेलं आहे, आता उलटं झालेलं आहे. आलं का लक्षात. अशा पद्धतीने हे सर्व लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी कुठलं अकाउंट आहे, आता कुठलं अकाउंट आहे सांगा बरं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. बघा आता डेबिटला काय काय येतं, टू सॅलरी पेड. आता इथे सर्व गेलेला पैसा येईल. मग सॅलरी पेड केली, आउटस्टँडिंग येईल, प्रिंटिंग स्टेशनरी, रेंट, इंटरेस्ट, कन्व्हेन्स, हे सर्व गोष्टी काय करायच्या तुम्ही बघायच्या आहेत, ओके. मग इथे काय आलेला पैसा, मग सबस्क्रिप्शनपासून रिसिव्ह होतो पैसा, रिसिव्ह फॉर लास्ट इयर, नेक्स्ट इयर आणि करंट इयर. अशा पद्धतीने सर्व असतात. आउटस्टँडिंग करंट इयर यायचे बाकी असलेले, हे सर्व अशा पद्धतीने असतं. ते कसं लिहायचं मी तुम्हाला सांगेन. मग इथे काय, रेंट रिसिव्ह, हा रिसिव्ह आहे आणि हा काय आहे, पेड आहे. त्यामुळे काय असेल, हा गेलेला पैसा, हा काय आहे, आलेला पैसा, ओके. इंटरेस्ट रिसिव्ह, इथे पण इंटरेस्ट आहे, पण इथे काय आहे, पेड केलेला आहे.
आलं का लक्षात. आणि ते रिसिव्ह अशा पद्धतीने या सर्व गोष्टी तुम्हाला दिसतील. हे पण तुम्ही काय करायचं आहे तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे नोट डाऊन करून घ्यायचं आहे आठवणीने. हां, ज्याप्रमाणे फायनल अकाउंटला केलं ना आपण त्याच पद्धतीने हे पण करायचं आहे. चला मग हे झालं का. नेक्स्ट पुढे काय म्हणतो आहे मिनिंग ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, जे आत्ता आपण बघितलं ते. बघा आता इथे मिनिंग दिलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ समरी ऑफ रेव्हेन्यू इन्कम अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, म्हणजे पैसा कुठून येतो आणि पैसा कुठे जातो ते यातनं दिसतं. इट इज सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जसं फायनल अकाउंटमध्ये कुठलं अकाउंट होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच्यात सिमिलर कुठलं अकाउंट आहे तुमचं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके, इट इज अ नॉमिनल अकाउंट, म्हणजे डोळ्याला दिसत नाही. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऑफ द करंट इयर डेबिटेड टू रेव्हेन्यू अकाउंट. डेबिट साईडला काय लिहिणार ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस, अँड गेन अँड इन्कम कुठे लिहिणार मग करंट इयर क्रेडिटेड टू दिस अकाउंट. ओके, डेबिट काय करणार लॉसेस आणि क्रेडिट काय करणार इन्कम आणि गेन. ओके, अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी चालत असतात. तर ते आपण आता जसजसं क्वेश्चन सॉल्व करू तसं प्रॅक्टिस होत जाईल, मग तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. फक्त लक्षात ठेवा की फॉर्मॅट कसा आहे आणि तो तुम्ही वहीमध्ये लिहायचा. मग इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट ओनली रेव्हेन्यू इन्कम ऑर गेन्स ऑर करंट पिरियड क्रेडिटेड. एक्झाम्पल सबस्क्रिप्शन रिसिव्ह, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट रिसिव्ह, म्हणजे जे पण काही तुम्हाला आयटम दिलेले होते डेबिट साईडला हे सर्व कुठे येतील इकडे, आणि क्रेडिट साईडला जे पण काही अमाऊंट येईल ते सर्व या ठिकाणी लिहिलेले आहेत. ओके, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट शो सरप्लस ऑर डेफिसिट. आता इन्कम अँड प्रॉफिट अँड लॉसमध्ये काय असायचा प्रॉफिट आणि लॉस, बट इथे काय शो होईल आता सरप्लस आणि डेफिसिट. ओके, डेफिसिट म्हणजे लॉस झालेलं हे सर्व दाखवायचं आहे. ओके, तर एक्सपेंडिचर इज नॉन ॲज सरप्लस, एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर, म्हणजे एक्सेस ऑफ इन्कम और एक्सपेंडिचर, बरोबर ना. म्हणजे इन्कम काय जास्त आहे कोणापेक्षा एक्सपेंडिचरपेक्षा, तर इथे काय होईल सरप्लस. आलं का लक्षात. आणि इन्कम कमी आणि एक्सपेन्स काय आहे तुमचा जास्त आहे कोणापेक्षा इन्कमपेक्षा, तर इथे काय होऊन जाईल डेफिसिट. काय लिहिणार आता इथे डेफिसिट. आलं का लक्षात. मग जसं प्रॉफिट अँड लॉस बघायचो ना आपण फायनल अकाउंटला, लेफ्टला काय यायचं प्रॉफिट आणि राईटला काय यायचं लॉस, त्याच पद्धतीने याचं सरप्लस आणि काय होईल मग डेफिसिट होईल. ओके, नेक्स्ट पुढे काय म्हणतोय तो फीचर्स इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नॉमिनल अकाउंट, यस आत्ताच बघितलं आपण. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय दिस अकाउंट रेकॉर्ड ओनली रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड इन्कम करंट इयरचे फक्त एक्सपेन्स आणि इन्कम लिहायचे आहेत. ओके, ज्याच्यातनं फक्त पैसा येतो ते ट्रान्झॅक्शन. सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, हे खूप महत्त्वाचं आहे, याचेच नियम इथे लावायचे. टू प्रिपेअर फाइंड आउट सरप्लस दॅट इज एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर इन्कम आर एक्सपेंडिचर अँड डेफिसिट दॅट इज एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ऑलवेज accompanied with balance sheet. It has no opening balance. याच्यात ओपनिंग बॅलन्स येत नाही. ओके, ओपनिंग बॅलन्स येत नाही. सरप्लस डेफिसिट ट्रान्सफर टू कॅपिटल फंडला तो ट्रान्सफर करा. इट रेकॉर्ड ऑल कॅश आयटम ॲज वेल ॲज नॉन कॅश आयटम आर रिलेटेड टू करंट पिरियड. एक्झाम्पल सॅलरी, आउटस्टँडिंग, बॅड डेट्स, डेप्रिसिएशन अँड फिक्स ॲसेट. ओके, हे सर्व काय करायचं आहे रेकॉर्ड करायचं आहे. ओके, हे जसं आपण प्रॉफिट अँड लॉसचं होतं त्याप्रमाणे हे सर्व येईल. ओके, जरा पहिले आपल्याला समजून घ्यावं लागेल, त्यामुळे इंट्रोडक्शनचं लेक्चर तुम्हाला बघावंच लागेल, त्याशिवाय आपण डायरेक्ट प्रॉब्लेमकडे जाणार नाही. थोडी झोप लागली चालेल, थोडं पाणी मारून घ्या, चहा पिऊन घ्या. जो मोठा लेक्चर आहे पुश करून घ्या, थोडंसं फ्रेश होऊन या, मग परत बघा. बट यात नेमकं काय दिलेलं आहे ते तुम्हाला कळल्याशिवाय काय होईल मित्रांनो कळणार नाही. डायरेक्ट प्रॉब्लेम घेऊन काही फायदा नाही. ओके, तर तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल तर तुम्ही काय करा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब का करायला लावतो, फायनल अकाउंटमध्ये एका क्वेश्चनला 1 ते 1.5 तास जातो, त्यामुळे 2 पार्ट करावे लागतात. नवीन टॉपिकवरती जर मी लेक्चर टाकले तर तुम्हाला काय येईल ती नोटिफिकेशन येईल, म्हणजे काय होईल तुम्हाला कळेल की नवीन टॉपिकवरती काय आलेलं आहे व्हिडिओ आलेला आहे. हे लेक्चर मी काय करतो
इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियमसाठी स्पेशल घेतो. माझं एकच एम आहे, जे होतकरू पुढे जे खेड्यापाड्यात आहे, जे बिचारे क्लाससाठी खूप जास्त फीस भरावी लागते, त्यांच्यासाठी मी काय केलेलं आहे, हे एक ऑनलाईन क्लास चालू केला, ज्यांची फी अर्धी असेल, डायरेक्टली अर्धी असेल. जसं ऑफलाईनला शिकवलं जाईल त्यापेक्षा बेटर वेने मी काय करू शकतो, तुम्हाला शिकवू शकतो. आलं लक्षात? मग एक्झाम कशी घेणार सर, तर मी सर्व तुम्हाला काय करेल, व्हॉट्सअप ग्रुप बनवेल आणि त्यावरती पोस्ट करेल ती सर्व, आणि ते तुम्ही काय करायचं, मला रिटर्न फोटो पाठवायचे आणि तुम्हाला सर्व व्यवस्थित मार्क वगैरे दिले जातील आणि सर्व एक एक पॉईंट तुम्हाला काय केला जाईल, क्लिअर केला जाईल. ते टेन्शन नका घेऊ. फक्त मला एकच तुमच्याकडून गोष्ट हवी आहे मित्रांनो, एफर्ट्स व्यवस्थित तुम्ही द्या. आता डिस्टिंक्शन बिटवीन दोन अकाउंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट अँड इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आता या ठिकाणी तुम्हाला फुल पॉईंट क्लिअर होतील. आता रिसिप्ट अँड पेमेंट टाईप्स ऑफ अकाउंट, हे रिअल आणि हे नॉमिनल. हे इन्कम अँड, इथे शॉर्टमध्ये लिहून घ्या, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ओके. आणि हे कुठलं अकाउंट आहे, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, आर अँड पी आणि आय अँड ई. क्लिअर आहे? नेचर कसं आहे याचं, सिमिलर टू कॅशबुक सारखं आहे. आणि हे कसं आहे, सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, जे फायनल अकाउंटमध्ये. ऑब्जेक्ट टू प्रिपेअर प्रेझेंट समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन, आणि इथे काय प्रिपेअर करावं लागतं, अ सर्टन नेट रिझल्ट ऑफ इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन. ओके. नेक्स्ट, ओपनिंग बॅलन्स, स्टार्ट ओपनिंग कॅश बॅलन्स अँड बँक बॅलन्स, आणि नो ओपनिंग बॅलन्स, इकडे ओपनिंग बॅलन्स नसतो, कारण की पहिले हे स्टार्ट होतं, नंतर हे स्टार्ट होतं. क्लोजिंग बॅलन्स, द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक. आणि या ठिकाणी काय होतं, काय रिप्रेझेंट होतं, क्लोजिंग बॅलन्स सरप्लस म्हणजे प्रॉफिट झाला का लॉस झाला, डेफिसिट झाला. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, ऑल रिसिप्ट अँड पेमेंट ड्युरिंग द करंट पिरियड आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. आणि ऑनली रिव्हेन्यू रिसिप्ट अँड रिव्हेन्यू एक्सपेन्सेस, इथे रिव्हेन्यू एक्सपेन्सेस रेकॉर्ड करतात आणि इथे काय करतात, रिसिप्ट आणि पेमेंट. रिसिप्ट म्हणजे आलेले पैसे आणि गेलेले, आणि इथे रिव्हेन्यू रिसिप्ट आणि रिव्हेन्यू एक्सपेन्स आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. ओके. नेक्स्ट, नॉन कॅश आयटम आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट, बट इथे काय असतं, इन दिस नॉन कॅश आयटम लाईक बॅड डेप्रिसिएशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, एक्स्ट्रा ऑल इन्क्लुडेड, इथे सर्व रेकॉर्ड केलं जातं. इथे फक्त नॉन कॅश आर नॉट रेकॉर्डेड इन दिस अकाउंट, म्हणजे फक्त काय, कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. ओके. आणि इथे सर्व नॉन कॅश आयटम पण रेकॉर्ड केले जातात. नेक्स्ट, ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. ऑल ट्रान्झॅक्शन रिलेटेड कोणते पर्सनल अकाउंटमध्ये जे ट्रान्झॅक्शन असतील, म्हणजे काय, पर्सन, बँक वगैरे, हॉस्पिटल सर्व येतात. रिअलमध्ये डोळ्याला दिसणार, नॉमिनलमध्ये न डोळ्याला दिसणार. दिस अकाउंट कंटेन्स ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड नॉमिनल अकाउंट, फक्त नॉमिनलचं रिलेटेड इथे रेकॉर्ड केलं जातं. पिरियड इन्क्लूड अमाऊंट रिसीव ऑर अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड लाईक प्रिव्हियस इयर, करंट इयर आणि नेक्स्ट इयर. आणि इथे इन दिस अकाउंट अमाऊंट रिलेटेड टू करंट इयर ओनली आर इन्क्लुडेड, फक्त करंट इयरचं असतं. बॅलन्स शीट, इट नीड नॉट बी नेसेसरी टू अकम्पनाइड बाय बॅलन्स शीट, इट ऑलवेज अकम्पनाइड बाय अ बॅलन्स शीट. इथे बॅलन्स शीट हे करावं लागतं. ओके. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट, आत्ताच बघितलं आपण, इज अ नॉमिनल अकाउंट. ऑल रिव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड इन द अँड ऑल रिव्हेन्यू इन्कम अँड गेन्स क्रेडिटेड. ओके. डेबिटला काय येणार, सर्व डेबिटला काय येणार, एक्सपेन्स येणार. डेबिटला काय येणार, एक्सपेन्स, आणि क्रेडिटला काय येणार, इन्कम. आलं का लक्षात? एक्सपेन्स म्हणजे काय, जाणारा पैसा, आणि हा क्रेडिट म्हणजे येणारा. ओके. मग पुढे काय म्हणतोय तो, आता राहिलं शेवटचं बॅलन्स शीट. ओके. 2 अकाउंट झाले, इन्कम अँड, बोला, 2 अकाउंट बघितले. आता कुठले अकाउंट बघितले, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर या ठिकाणी आता शेवटचं राहिलं आपलं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी. स्टेटमेंट म्हणजे काय, लायबिलिटी किती आहे आपल्या आणि ॲसेट्स किती राहिले, हे आपल्याला यातनं बॅलन्स शीटमधनं दिसत असतं. ऑर्गनायझेशन ऑफ पर्टिक्युलर डेट, एका ठराविक तारखेला. द बॅलन्स शीट इज
नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन सिमिलर टू बॅलन्स शीट, सोल ट्रेडिंग कन्सर्न ऑर्गनायझेशन. ज्याप्रमाणे बॅलन्स शीट हे नॉन ट्रेडिंगसाठी असतं त्याचप्रमाणे सोल ट्रेडिंगसाठी म्हणजे दोघांसाठी सेम असतं. बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. बॅलन्स शीट इज द प्रिपेअर्ड विथ द व्ह्यू ऑफ मेजर द एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ अ ऑर्गन. म्हणजे आपल्याकडे ॲसेट किती आणि लायबिलिटी किती यातनं हे कळतं. म्हणजे आपल्याला पोझिशन कळतं की आपली कंपनी कशी, ऑर्गनायझेशनची एक्झॅक्ट पोझिशन, फायनान्शियल पोझिशन कशी आहे, म्हणजे आपल्याकडे पैसा आणि ॲसेट किती आहे आणि लायबिलिटीज किती ते कळतं. सर्टन डेट नॉर्मली ॲट द एंड ऑफ द इयर. मग एंड ऑफ द इयर कधी, 31 मार्च. आलं. द एक्सेस ऑफ ॲसेट ओव्हर लायबिलिटी इज टर्न अ कॅपिटल फंड. इफ द ओपनिंग बॅलन्स ऑफ द कॅपिटल फंड इज नॉट नो, इट कॅन बी असर्टेन ॲज द बॅलन्सिंग फिगर बाय द प्रिपेअरिंग ओपनिंग बॅलन्स शीट. याच्यातली कुठलीही फिगर इथे घेतली जात नाही. ओके. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला दिलं आहे बॅलन्स शीट. तर अशा पद्धतीने हे बॅलन्स शीट तुम्हाला दिसतं आहे. यामध्ये बघा लायबिलिटी आहे, ॲसेट्स आहे. आता फायनल अकाउंटचं झाल्यामुळे एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही, हे सर्व पाठ झालं आहे. इकडे सर्व काय येते, लायबिलिटीज आहेत आणि इकडे सर्व आहे ॲसेट. कॅपिटल फंड, यस हे ना लायबिलिटी कॅपिटलच लिहितो ना, पण इथे कॅपिटल फंड लिहायचं, एवढंच फरक आहे. इथे ओपनिंग बॅलन्स असतो आणि याच्यात ॲड काय काय करणार, सरप्लस म्हणजे काय, नेट प्रॉफिट आपण ॲड करायचं बघा. ओके. सरप्लस म्हणजे नेट प्रॉफिट. एंट्रन्स फीज म्हणजे काय, कोणी फीज भरली असेल ती, डोनेशन दिली असेल ती. लेस डेफिसिट म्हणजे काय, लॉस. नेट लॉस जो असेल तो काय करायचो आपण, मायनस. किंवा ड्रॉइंग्स पर्सनल यूज काय करायचं, मायनस. किंवा इथे डेफिसिट म्हणजे काय, नेट लॉस. आपलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटप्रमाणे हा काय करायचा, मायनस करायचा. ओके. आणि सरप्लस म्हणजे काय, नेट प्रॉफिट. सरप्लस म्हणजे काय, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. ओके. बिल्डिंग फंड, एंडोमेंट फंड, टुर्नामेंट फंड, स्पेशल फंड, इथे सर्व फंड येत आहेत. नंतर सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे एक्स्ट्रा पैसा काढला, लोन घेतलं असेल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, द्यायचं बाकी असलेले एक्सपेन्सेस सर्व इकडे येणार. क्लिअर. मग ॲसेटमध्ये तर कॅश इन हँड, बँक, फिक्स डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स, बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग, फिक्चर्स अँड फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, इक्विपमेंट, प्लेग्राऊंड, मोटर व्हेकल, टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रक, बस, लायब्ररीचे बुक असतील, स्पोर्ट मटेरियल असेल, स्टॉक मटेरियल असेल, स्टॉक ऑफ ड्रग्स म्हणजे हॉस्पिटलला ड्रग्स लागतं म्हणजे काय, गोळ्या. ते ड्रग्स नाही रे बाबांनो, जे टी व्हीत दाखवतात ते ड्रग्स नाही बरं का. ड्रग्स हे गोळ्या औषधींना पण म्हणतात. हे ड्रग्स चांगलं आहे, माणसं चांगले होतात. ते दुसऱ्या ड्रग्सने माणसं किंवा पोरं वाईट होतात. ओके. लेडीज असो किंवा जेंट्स असो. लोन्स ॲडव्हान्स गिवन, अगोदर दिलेलं असेल तर, बरोबर. अगोदर म्हणजे काय, प्रीपेड रेंट, अगोदर देऊन टाकला रेंट, तर तो पण काय येईल, ॲसेट येईल. आपण बघितलेलंच आहे. ॲक्रोड इंटरेस्ट, प्रीपेड. ॲक्रो म्हणजे काय, बाकी असलेले इंटरेस्ट येईल. प्रीपेड एक्सपेन्स अगोदर दिले आणि आउटस्टँडिंग इन्कम. अशा प्रकारे ही सर्व गोष्टी काय असतात मित्रांनो, चालत असतात. हे पण बॅलन्स शीट काय करायचं, तुम्हाला तुमच्या वहीमध्ये काय करायचं आहे, लिहायचं आहे. क्लिअर इथपर्यंत. समटाईम्स इन्स्टेड ऑफ ॲडिंग सरप्लस इन टू कॅपिटल फंड इज अक्युमुलेटेड ॲज अ क्रेडिट बॅलन्स टू इन्कम अँड एक्सपेंडिचर. सच अ बॅलन्स शो सेपरेट बॅलन्स शीट ऑन द लायबिलिटी साईड मेकिंग ऑफ द ॲज अंडर. हे बघा या ठिकाणी स्पेशली दाखवलं जातं सरप्लस. आलं का लक्षात. आणि डेफिसिट असेल तर हे लेस करायचं, त्यातनं हे येणार नाही. आलं का लक्षात. फक्त लेस डेफिसिट होऊन जाईल तुमचा कॅपिटलमधनं. अशा पद्धतीने हे सर्व काय करायचं, तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. आलं का लक्षात. मग हे सर्व होतं आपला थेरी पार्ट. तो जवळपास 1 तास तुम्हाला गेलेला आहे, तर तुम्हाला आय होप तुम्हाला व्यवस्थित सर्व कळालं असेल. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये एकच लक्षात ठेवायचं, बघा फायनल अकाउंटमध्ये कुठले अकाउंट होते, फायनल अकाउंटमध्ये कुठले कुठले अकाउंट होते. एक होतं ट्रेडिंग अकाउंट, सेकंड होतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड लास्ट होतं बॅलन्स शीट. त्याचप्रमाणे नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये कुठले कुठले अकाउंट येणार, मग 3 अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. नंतर सांगा, बॅलन्स शीट तर आहेच, बॅलन्स शीट तर आहेच, जसं आहे तसं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर
अकाउंट असे हे फक्त चेंजेस आहेत. ओके, सर्व काही सारखंच आहे, फक्त थोडंसं डिफरंट आहे. आता सेम आहे हे पण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे कोणाचं रिसिप्ट अँड पेमेंट सारखं आहे का इन्कम अँड एक्सपेंडिचर सारखं आहे. थोडंसं चेंजेस आहे ते आपण आता यापुढे बघणारच आहोत. ओके, अशा पद्धतीने हे सर्व गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे, प्रिपेअर करायचं आहे. अजून एकदा तुम्ही हे काय करा, वाचून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं हे जे सांगितलं आहे तुम्हाला, हे तुम्हाला वाचावंच लागेल. आलं का लक्षात? हे जर नाही वाचलं तर तुम्हाला काय होईल, जमणार नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं ना, फायनल अकाउंटमध्ये काय करायचं, तिघ अकाउंट लिहायचे, नंतर ॲडजस्टमेंट लिहायचे. आता इथे ॲडजस्टमेंट लिहायची गरज नाही, ॲडजस्टमेंट ऑलरेडी सारख्याच आहेत. ओके, सो जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर काय करा, फॉरवर्ड करा, नंतर काय करा, लाईक करा. ओके, लाईक करत जा मित्रांनो, एवढी मेहनत तुमच्यासाठी कोणीतरी घेतं आहे. ओके, जवळपास 1-1.5 तास माझा होण्यात आला. असे भरपूर म्हणजे तुम्हाला काय यूट्यूबला मी बिना काही फी घेता तुम्हाला काय करतो आहे, मेन टॉपिक तुम्हाला सांगतो आहे. म्हणजे इंट्रोडक्शन दिल्यामुळे काय होतं, त्याबद्दल तुम्हाला कळतं आहे की नेमकं काय आहे तिथे. ओके, तर पुन्हा एकदा सांगतो, दिस इज माय कॉन्टॅक्ट नंबर. एनी डाऊट सो कॉल, कधीही कॉल करा. व्हॉट्सॲपला तुम्ही फोटो पाठवा काही डाऊट असेल तर लिहून. ओके, आणि हा लेक्चर आहे आपला न्यू सिलेबसप्रमाणे. या ठिकाणी मी 2 टाईपचे लेक्चर अटेंड घेत असतो. कुठले एक मराठी मीडियमसाठी आणि एक इंग्लिश मीडियमसाठी, दोघांसाठी आहे. आणि 11-12चं माझं काय आहे, अकाउंट आहे. आणि कुठे माझा क्लास, पुण्यामध्ये आहे, पुणे. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीने हे सर्व काय करायचं तुम्हाला बघायचं आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आपण आता इथेच थांबू आणि तुम्हाला जे होमवर्क दिला आहे तो तुम्ही करून घ्या. ओके, सो थँक्यू सो मच. हॅव अ नाईट डे.